Okay, good morning. Our today's lecture is on the chapter number third, that is the smart city. In that previous lecture topic is the e-vehicles. In that there are basically three types of e-vehicle. That is the battery operated vehicles, then plug-in hybrid electrical vehicle, and only hybrid electrical vehicles. हे तीन बाबत आपण डिस्टिंग्विश बघितलं होतं. In our today's lecture, there is a part of smart homes. That is the smart home means the smart equipment or smart devices which is used in our smart home, it is considered as a smart home. स्मार्ट होमचा हा स्मार्ट सिटीशी कसं रिलेशन आहे ते इथे आपल्याला बघायचे. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्मार्ट होम इन कन्सिडरेशन विथ युअर इलेक्ट्रिसिटी, तो पार्ट इथे स्टडी करायचा आहे. तर फर्स्ट वन द बेसिक डेफिनेशन ऑफ स्मार्ट होम. कोणाला माहित असेल तर सांगा. व्हॉट इज द बेसिक डेफिनेशन ऑफ स्मार्ट होम? सांगता येईल का कोणाला? स्मार्ट होम मीन्स व्हॉट, किंवा स्मार्ट होमच्या अंडर कुठले इक्विपमेंट कन्सिडर करणार आपण, किंवा ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज काय आहे स्मार्ट होमचे. ओके, ठीक आहे. लिसन केअरफुल. स्मार्ट homes refers to a convenient home setup while the appliances and devices can be automatically controlled remotely from anywhere with the internet. इंटरनेटचा यूज करणार आणि आपण सपोज होमच्या आउटसाइड एरियामध्ये किंवा तुम्ही एखाद्या गार्डन मध्ये बसले आणि तुमचं होम मध्ये तुम्ही सगळे जे काही अप्लायन्सेस ते यूज केलेले आहेत स्मार्ट डिव्हाइसेस. दॅट मीन्स युअर फॅन ऑर लाईट इज ऑपरेटेड विथ द हेल्प ऑफ युअर रिमोट. म्हणजे तिथं तुम्ही काहीतरी प्रोग्रामिंगचा एखादा डिव्हाइस कनेक्ट केलेला आहे, कधी प्रोग्रामिंग करून तुम्ही असं तिथे आउटपुट सेट केलंय तर तुम्ही रिमोट लोकेशनला जरी असाल तरी रिमोटने तुम्ही आयदर ऑन द युअर लॅम्प ऑर ऑफ द लॅम्प ऑर ऑन द युअर फॅन अँड ट्यूब्स. तर त्या कंडिशन मध्ये मग स्मार्ट होम्सला कसं डिफाईन करता येणार आहे? स्मार्ट होम रेफर्स टू ए कन्व्हिनियंट होम सेटअप. Convenient home setup, that means the equipment or appliances can be automatically controlled remotely from anywhere with the help of internet. इंटरनेटचा यूज करणार मीन्स काय? तुमचा एखादा प्रोग्रामिंग केलंय, तुमच्याकडे स्मार्ट फोन आहे, स्मार्ट फोन मध्ये तुम्ही काहीतरी प्रोग्राम इंट्रोड्यूस केलेला आहे, किंवा एखादा इलेक्ट्रॉनिकचा आयसी वगैरे प्लेस करून एखादं तुम्ही किट बनवलेलं आहे आणि ते तुमच्या जवळ, आणि त्याच्या थ्रू तुम्ही काय करताय की तुमचे जे अप्लायन्सेस आहे होम मधले ते रिमोटली कंट्रोल करताय किंवा ऑपरेट करताय. It is nothing but your smart home. Smart home refer to a convenient home setup where appliances and devices can be controlled remotely from anywhere with the help of your internet. Clear? Definition समजली का? What is mean by smart home? Participant? हो मॅम. Okay. Then first one, the devices in the smart home are interconnected through the internet. That is the internet चे जे काही पोर्ट असतात त्या पोर्ट थ्रू ते तुमचे डिव्हाइसेस इंटरकनेक्टेड असणार. देन याचा मेन पर्पज काय? इट अलाउज द युजर टू कंट्रोल द फंक्शन सच एज सिक्युरिटी ऍक्सेस टू द होम, टेम्परेचर, लाइटनिंग, देन होम थिएटर रिमोटली. म्हणजे याच्या थ्रू तुम्ही कुठले कुठले पॅरामीटर होम्सचे कंट्रोल करू शकता. फर्स्ट वन सिक्युरिटी, दॅट इज एखादा सिक्युरिटी सिस्टीम आहे, अलार्म सिस्टीम वगैरे तिथे प्लेस केलेली तुम्ही. तर अशा केसमध्ये सपोज देर इज एनी थेफ्ट इन दी युअर हाऊस, म्हणजे काही जर चोरी वगैरेचा प्रश्न तिथे आला तर त्या केसमध्ये अलार्म सिस्टीम, नॉईज बिल वगैरे असं पण तिथे सिस्टीम इम्प्लाय करू शकतो आपण स्मार्ट होमच्या अंडर. देन टेम्परेचर किती आहे त्या पर्टिक्युलर रूम टेम्परेचर सेन्सिंग वगैरे, तर ते पण आपण रिमोट लोकेशनवरनं आयडेंटिफाय करू शकतो. देन लाइटनिंग इज अंडर आयदर ऑन ऑफ द युअर स्विचेस, ऑन ऑफ द युअर फॅन, ट्यूब लाईट एक्सेट्रा. म्हणजे जे काही लाइटनिंगचे हे सगळे डिव्हाइसेस आहे तुम्ही स्मार्ट होम्स थ्रू ते ऑपरेट करू शकता. अँड दी होम थिएटर, दॅट इज जे तुमचं होम थिएटर असणार त्याला पण रिमोट लोकेशनवरनं ऑन ऑफ करू शकता. दीज आर दी कन्सेप्ट ऑफ स्मार्ट होम. क्लिअर? स्मार्ट होमची कन्सेप्ट काय किंवा डेफिनेशन काय आहे, ते याच्या थ्रू कुठले फंक्शन्स ऑपरेट होतात थ्रू दी स्मार्ट होम. क्लिअर पार्टिसिपंट? येस मॅम. Okay, then next point related to your smart home is the
some key points related to your smart home. The smart home च्या related key points तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात. First one, smart home allows the homeowner to control the appliances, thermostat, light, and other devices remotely using a smartphone or the tablet through an internet connection. म्हणजे तुमचा जो स्मार्टफोन असेल किंवा तुमच्याकडे एखादा टॅबलेट असेल तर त्याच्या थ्रू तुमचे स्मार्ट अप्लायन्सेस आपण ऑपरेट करू शकतो. दॅट इज दी थर्मोस्टॅट, लाईट्स अँड अदर डिव्हाइसेस दॅट युजिंग दी जे रिमोटली जे ऑपरेट होतात डिव्हाइसेस ते आपण सगळे स्मार्ट होमच्या अंडर कंट्रोल करू शकतो. म्हणजे रूमचा ओनर म्हणजे तुम्ही स्वतः. ए स्मार्ट होम अलाउज दी रूम ओनर to control the appliances, thermostat, lights and other devices, but remotely. मेन काय याच्यामध्ये तर रिमोटली आपण ते ऑपरेट करू शकतो युजिंग स्मार्टफोन और टॅबलेट. म्हणजे त्याच्यासाठी मेन इसेन्शियल इंटरनेट हे लागणारच आहे. Then second key point or some advantage like the smart home can be set up through wireless or hardwire system. म्हणजे ही जी काही सिस्टीम आहे आपण स्मार्ट होमची ही आयदर आपण थ्रू दी वायरलेस कनेक्शन जनरली इम्प्लिमेंट होते. वायरलेस प्लस कॅन रिमोटली कंट्रोल म्हटल्यानंतर इट इज ऑपरेटेड थ्रू दी वायरलेस. अँड सेकंड इज हार्डवायर सिस्टीम म्हणजे वायर सिस्टीम पण स्मार्ट होमसाठी इम्प्लिमेंटेड आहे. And wireless system is also implemented for the smart home. Clear second point. Smart home is can be set up through wireless or wire system. असा तो MCQ येऊ शकतो तुम्हाला की स्मार्ट होम कॅन बी सेटअप आयदर वायरलेस or with wired system, both A and B and none of these. तर तुम्ही तिथे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की both these system are implemented for the your smart home. That is the wired system as well as wireless system. Clear? समजलं का स्टुडंट? सेकंड पॉइंट. Yes, ma'am. Then next advantage or the key factor related to your smart home, that is the smart home technology provides the homeowner with convenience and the cost saving. तर याच्या थ्रू काय होतंय की सपोज तुम्ही रिमोट लोकेशनला कुठेतरी सेट आहे आणि तुमचं सडनली तुमच्या माइंडमध्ये आलं की आपल्या होम मधले जे काही सपोज तुमचे काही फॅन्स असतील, लाईट्स किंवा AC हे ऑन राहिले तर सपोज आपण जर रिमोट कंट्रोल सिस्टीम यूज नसेल तर आपल्याला पर्टिक्युलर परत रिटर्न यावं लागेल, ते मॅन्युअली ऑफ करावं लागते आणि त्यानंतरच मग आपण पुढची जी काही सिस्टीम आहे ती इम्प्लिमेंट करणार. बट whenever there is a smart home or smart devices installed in your home, then you can switch off that devices from the remote location. रिमोट लोकेशन वरनं ते जर ऑफ केले तर मेन काय की जी वेस्टेज ऑफ एनर्जी जाणार होती ती कुठेतरी सेव्ह होणार आहे. आणि एनर्जीचं सेव्हिंग झाले दॅट मीन्स देर इज अ सेव्हिंग ऑफ कॉस्ट. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं जे बिल पे करावं लागणार आहे त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली काय होणार, रिडक्शन होणार आहे. म्हणजे तुमचे लाईट्स फॅन हे ऑन राहिले आणि मग तुम्हाला नंतर लक्षात आलं की ते ऑनच आहे, तर आपण सपोज जर रिमोट लोकेशनला असू तर ते ऑन ऑफ करणं इम्पॉसिबल. बट इफ देर इज ए सिस्टीम ऑफ स्मार्ट होम, स्मार्ट होमची जर सिस्टीम असेल तर रिमोट लोकेशनवरनं आपण ते काय करू शकतो, ऑफ करू शकतो. मग त्याचा इफेक्ट काय होतो की देर इज ए सेव्हिंग इन युअर कॉस्ट. क्लिअर दिस पॉइंट? Yes, ma'am.
Am I audible, participant? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, The ma'am. next key factor for your smart home technique is the security risks and the दॅट मीन्स जी सिक्युरिटीची जी काही रिस्क आहे ती स्मार्ट होम टेक्नॉलॉजीमध्ये अवॉइड केली जाते. म्हणजे एखाद्या वेळेस जर आपल्याकडे इंटरनेटची सिस्टीम असली तर हा क्विकमध्ये आपला अलार्म सिस्टीम वगैरे नॉईज होईल आणि त्यानंतर सिस्टीमची जी काही सिक्युरिटी ती इम्प्लिमेंट होणार आहे. मग स्मार्ट होमच्या टेक्नॉलॉजीच्या अंडर जी सिक्युरिटी असते ती हायर भेटते. सेकंडली स्मार्ट होम टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड दी ओनर टू सेव्ह दी कॉस्ट. देन smart home system can be set up through wire or wireless system, and main is the smart home allows the homeowner to control the appliances, thermostat, light, and other devices remotely using the smartphone and tablet. Clear the key points for related to your smart home. हे points समजले का? पार्टिसिपंट समजलं का? Student. Yes, ma'am. Then there are some additional information or the points related to your smart home. That is, the smart home appliances come with the self learning skill. म्हणजे जे काही अप्लायन्सेस आहे त्याच्यासाठी आपल्याला असं काही एकदम वेगळं मॉडिफिकेशन वगैरे नाही करावं लागत. त्याच्यामध्ये जी काही सिस्टीम प्रोग्राम वगैरे ऑलरेडी इनबिल्ट असतात त्यामुळे ती सिस्टीम ही सेल्फ लर्निंग स्किलच्या अंडर ऑपरेट होते. देन smart homes enable with lightning control allows to owner to reduce the electricity use and the benefit from energy related cost saving. म्हणजे आपण जो पॉइंट बघितला होता प्रीवियस वाला. First advantage is that the lightning control allows the home owner to reduce the electricity use. इलेक्ट्रिसिटी यूजचा रिडक्शन होतं आणि त्याचा बेनिफिट काय होतोय? इट्स बेनिफिट फ्रॉम दी एनर्जी रिलेटेड कॉस्ट सेव्हिंग. म्हणजे एनर्जीचं जे वेस्टेज होत होतं त्याच्यामध्ये सेव्हिंग होणार आहे. सेकंड वन, सपोज देर इज ए थेफ्टचा पॉइंट. म्हणजे जसं सम होम ऑटोमेशन सिस्टीम अलर्ट दी होम ओनर इफ एनी मोशन इज डिटेक्टेड इन दी होम व्हेन दे आर अवे. म्हणजे तिथं जर आपल्याला सडनली असं काहीतरी कोणाची घरामध्ये लॉक वगैरे केलेले आणि त्यावेळेस जर कोणाची एंट्री वगैरे झाली तर जर तिथे आपली स्मार्ट होमची टेक्निक दिलेली असली तर तिथं सडनली अलार्म वगैरे यूज म्हणजे बदल होऊन सिस्टीम मध्ये लगेच तिथे समजणार आहे ओनरला की आपल्या हाऊसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं. देन नेक्स्ट इज दी स्मार्ट सिक्युरिटी सिस्टीम. म्हणजे हा पार्ट इट इज कनेक्टेड विथ दी युअर स्मार्ट डोअर बेल अँड दी स्मार्ट सिक्युरिटी सिस्टीम. मग स्मार्ट डोअर बेल वगैरे असेल तर तिथे लगेच सिक्युरिटीची सिस्टीम इम्प्लिमेंट करता येईल. अँड दी स्मार्ट अप्लायन्सेस आर ऑफ ऑल दी पार्ट ऑफ आयओटी. आयओटी टेक्नॉलॉजी मीन्स काय? इंटरनेट ऑफ थिंग्स. याच्यामध्ये जेवढे काही तुमचे अप्लायन्सेस यूज केले जाणार आहे ते कशाचे पार्ट असणार आहे? ॲज अ आयओटी. आयओटी मीन्स इंटरनेट ऑफ थिंग्स. क्लिअर? समजलं का? स्मार्ट होम्स इट इज रिलेटेड टू युअर आयओटी टेक्नॉलॉजी. आयओटी टेक्नॉलॉजी मीन्स काय? इंटरनेट रिलेटेड जेवढे काही पॅरामीटर असतील त्यावरती ही सिस्टीम स्मार्ट होमची इम्प्लिमेंट होणार आहे. क्लिअर? Yes, ma'am. Okay. Then again next point is smart homes can be featured with wireless or hardwire system or both. म्हणजे हा MCQ 99% येऊ शकतो की कुठल्यावर सिस्टीम वरती तुमचा स्मार्ट होम ऑपरेट होणार आहे. आयदर युअर ऑन वायरलेस सिस्टीम, आयदर ऑन हार्डवायर सिस्टीम और बोथ. आन्सर काय असणार आहे? बोथ. दोघांवरती तो ऑपरेट होणार आहे. देन suppose there is a wireless home automation system. If there is a wireless home automation system, then this wireless home automation system is featured with smart lighting, climate control and security. Clear? वायरलेस सिस्टीम जर असेल तर वायरलेस सिस्टीम मध्ये मेन जे फीचर्स आहे ते कुठले? स्मार्ट लाइटनिंग, क्लायमेट कंट्रोल अँड दी सिक्युरिटी सिस्टीम.
अँड इफ देर इज ए हार्डवायर सिस्टीम. हार्डवायर सिस्टीम म्हणजे काय, तिथे वायरिंग थ्रू, तर मग रिमोट लोकेशनवर एकदम सडनली ऑपरेशन तर नाही, पण हार्डवायर सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये आपण फक्त म्हणजे मॅन्युअली ऑपरेट करणार, बट देर इज इज using a smart devices. Then the main disadvantage of the system is that the overall cost असते या सगळ्या सेटअपची. ऑब्विसली जे स्मार्ट डिव्हाइसेस असणार आहे त्यांची जी कॉस्ट आहे ती ऑर्डिनरी डिव्हाइसेस पेक्षा ग्रेटर असणार आहे. मग ओव्हरऑल दॅट इज दी ओव्हरऑल कॉस्ट ऑफ दिस सिस्टीम इज हायर दॅट ऑफ दी कन्व्हेन्शनल सिस्टीम. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. आणि ऍडव्हान्टेज तो भरपूर सारे आहेत, जे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केले ते सगळे ऍडव्हान्टेजेस आहे. दॅट इज दी फर्स्ट ऍडव्हान्टेज काय, remotely control the system of home like a lightning, then thermostat and the other devices through the smartphone and tablet. हा त्याचा मेन ऍडव्हान्टेज आहे. टॅबलेट आणि स्मार्टफोन थ्रू आपण सगळे डिव्हाइसेस, थर्मोस्टॅट आणि लाइटनिंगचे जे काही पार्ट्स असतील ते ऑपरेट करू शकतो. Then which are the devices that is considered as a smart devices? आता आपण जे installation साठी devices consider करणार आहे, तर फर्स्ट वन जे तुमचे डिव्हाइसेस आहे मोस्टली जे कॉमनली यूज केलेलं त्यातलं फर्स्ट आहे तुमचा स्मार्ट स्पीकर अँड डिस्प्ले. म्हणजे स्मार्ट स्पीकर्स जे असतात जे ब्लूटूथने ऑपरेट होतात किंवा तुमच्या रिमोटने ऑपरेट होतात, इट इज द स्मार्ट स्पीकर अँड डिस्प्ले. हा एक पार्ट तुमचा स्मार्ट डिव्हाइसेसच्या अंडर येणार आहे. देन सेकंड वन इज दी स्मार्ट प्लग्स. आपण जे प्लग्स यूज करतो जनरली आपले ब्लूटूथ विदाउट प्लग्स असतात डायरेक्टली कनेक्टेड, तिथे जो स्मार्ट डिव्हाइसच्या अंडर पार्ट येतो ते असतो तुमचा स्मार्ट प्लग्स. देन नेक्स्ट वन इज स्मार्ट वायफाय आउटडोअर प्लग्स. म्हणजे वायफायचा यूज करून जे काही प्लग्स असतात ते स्मार्ट प्लग्सच्या अंडर येतात. देन होम सिक्युरिटी कॅमेराज, जे कॅमेराज वगैरे असतात म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा, इट इज द अंडर द पार्ट ऑफ युअर स्मार्ट डिव्हाइसेस. म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडर जेवढे पार्ट्स येतील ते इट इज अंडर दी स्मार्ट डिव्हाइसेस. देन वायफाय व्हिडिओ डोअरबेल, म्हणजे अशा पण काही डोअरबेल असतात की ज्याच्यामध्ये व्हिडिओ पण कॅप्चरिंग केलं जातं. अशा ज्या तुमच्या डोअरबेल्स असतात की ज्याच्यामध्ये वायफायच्या थ्रू व्हिडिओ आणि जी काही डोअरबेल आहे म्हणजे बोथ ऑफ फंक्शन तिथे ऑपरेट होणार. वायफाय डोअरबेल, व्हिडिओ डोअरबेल इज दी वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ युअर स्मार्ट डिव्हाइसेस. देन कॅमेराज तर सीसीटीव्ही कॅमेराच्या अंडर कन्सिडर होतात. दीज आर दी सम एक्झाम्पल ऑफ युअर स्मार्ट डिव्हाइसेस. तर स्मार्ट होम अँड दी थर्मोस्टॅट वगैरे जे काही रूम टेम्परेचर मेजर करण्यासाठी असतात तर ते पण सम होम्समध्ये प्लेस केलेलं असतात. तर थर्मोस्टॅट इज अनदर वन ऑफ दी पार्ट ऑफ युअर स्मार्ट डिव्हाइसेस. दीज आर सम एक्झाम्पल. देन एअर कंडिशनर, जे रिमोटली ऑपरेटेड एअर कंडिशनर आहे ते पण तुमचं स्मार्ट डिव्हाइसेस म्हणून ऍक्ट होणार आहे. जे वायफाय वरती ऑपरेट होणारे डिव्हाइसेस इट इज अंडर युअर स्मार्ट डिव्हाइसेस. तर समजली सगळी इन्फॉर्मेशन रिलेटेड टू युअर स्मार्ट होम अँड रिलेटेड टू युअर चॅप्टर नंबर 3 दॅट इज द स्मार्ट सिटी. स्मार्ट होम कन्सिडर झाले की त्याच्यावरनं ती ओव्हरऑल पार्ट जर झालं ई व्हेकल्स अलॉंग विथ युअर स्मार्ट होम, दोघांचं पार्ट म्हणजे
ओव्हरऑल सिटीमध्ये तुमचे ई व्हेकल्स वर सगळे ऑपरेट होत आहे, म्हणजे पोल्युशन नाहीये तिथे आणि सेव्हिंग पण होते इलेक्ट्रिसिटी कॉस्टचं, आणि रिन्युएबल जनरेशन वरती ते वर्क होणार आहे. आणि सेकंडली वर स्मार्ट होम्स, म्हणजे तुमचे सगळे स्मार्ट डिव्हाइसेस यूज करणार. मग दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर ओव्हरऑल जी सिटी आहे ती ऑटोमॅटिकली कन्सिडर्ड ॲज अ स्मार्ट सिटी. तिसरा एक पार्ट आपल्याला बघायचा आहे, पण 2 पार्ट आपण बघितले. ई कार्स, दॅट इज द हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल, अँड सेकंड वन इज युअर स्मार्ट होम. मी दोघांचा पार्ट कन्सिडर केला, इट इज ऑटोमॅटिकली कन्सिडर्ड ॲज अ स्मार्ट सिटी. इट इज अ पार्ट ऑफ युअर स्मार्ट सिटी. क्लिअर? समजलं पुढं? Yes, ma'am. ओके, ठीक.